ओके ठीक आहे आता. अरे ती वीट दिसली नसली जर मी 2 वर घेतले असते तर. चला रोल. खरं माणूस कधी काही ठरवत नसतो, पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय जेव्हा तुम्ही ती वीट दिलेली आहे. काय भावना आहे आज तुमच्या? नाही, तो प्रसंग आजही आठवला तर तुम्हाला सांगतो की प्रसंग फार भाका होता. तो त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही ते, पण बाळासाहेबांचा आदेश होता. तो तिकडचा तो सगळा भाग राममय झाला होता. अत्यंत आम्ही फैजाबाद पासून चालत गेलो होतो, राममय झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये ती तोडफोड चालू होती. आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा केव्हा राम मंदिर होईल त्यावेळेला ती बाळासाहेबांना वीट सुपूर्द करावी म्हणून. त्याला आज 32 वर्ष झाली. पण आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेबच आहे. त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं. तर योगायोग पहा की 22 जानेवारीला ते मंदिराचं शुभारंभ झाला, ओपनिंग झालं आणि 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस. आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं. बाळासाहेब नाही त्याला काहीच करते, पण त्यांना खूप आनंद झाला असता. आणि म्हणून हा एक ठेवा आहे. तिथे आम्ही गेलो होतो, केलं होतं शिवसैनिकांनी, त्यासाठी बाई काही नाही. मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या, कोण गेलं कोण नाही गेलं यावरून. काय वाटतं तुम्हाला त्यावेळेचं वातावरण? त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची फळी त्यावेळेला गेली होती. आता अशा प्रकारची वीट कोणी आणली असेल असं मला वाटत नाही, पण मला त्यावेळेला सुचलं काय मला माहिती नाही. आणि म्हणून मी ती वीट त्यावेळेला आणल्या होत्या. 2 विटा आणल्या होत्या. एक माझगावचं मी कार्यालय बांधलं होतं, त्या कार्यालय बांधताना खाली एक वीट काढली होती आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय. आणि आता ते यशवंत जाधवने विकृत केलं ते कार्यालय. मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून, तर मी मनसेत आलेलं शिवसेनेला दिलं होतं ते. आता काय ते कार्यालय नाही, पण हे एक वीट मी 32 वर्षापासून जपून ठेवलं होतं. ते माझ्यासाठी तो एक वेगळा ठेवा होता. म्हणून बाई काय नाही त्याची. नांदगावकर साहेब आज बैठक पण झाली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची सर्व पदाधिकाऱ्यांची. मनसे प्रमुखांनी काय सूचना दिल्या पदाधिकाऱ्यांना? नाही, एकरूप होऊन काम करा आणि तुम्हाला कुठली ताकद हरू शकत नाही. तुम्ही जर एकरूप असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा, नक्कीच काहीतरी घडेल. उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा? अजून नाही चर्चा नाही, अजून काय नाही. साहेब सांगतील तो उमेदवार, माझा काही विषय नाही. तुम्ही म्हणालात की यशवंत जाधवांनी शाखा गिळंकृत केली. गिळंकृत केलं म्हणजे आता शिंदे गटाला त्यांना मिळाली ती शाखा. त्यांनी 2 शाखा होत्या, त्यातली एक शाखा तो बोलला मला द्या, ही तुम्हाला घ्या का दुसरी तुम्ही मला द्या. तर ती त्याच्या वाटेला ती मिळाली. तर गिळंकृत केली की त्याच्या वाटेला ती गेली. तर त्यात बांधली होती मी ती, काय हरकत नाही. तो माझाच तुला सहकारी. ठीक आहे, हे घ्यायचं असेल तर काय लिहिलं? एक मिनिट वाचूया आपण. हो, 1 मिनिट. बाबरी मशीद पाडण्याच्या वेळेला मनसे नेते बाळा नांदगावकर कारसेवक म्हणून गेले होते आणि त्यावेळेला त्यांनी पाडल्या गेलेल्या मशिदीची वीट सोबत आणलेली होती. 32 वर्ष त्यांनी ती जपून ठेवली. मंदिर बांधून झाल्यानंतर ती वीट बाळासाहेब ठाकरे यांना देऊ असा निश्चय त्यांनी केलेला होता. राम मंदिर बांधून तर झालं, पण आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार असलेल्या राज ठाकरे यांना बाळा नांदगावकर यांनी ती वीट सुपूर्द केलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. बाळा नांदगावकर यांनी सुद्धा काही वेळापूर्वी याच संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे.